तर सध्या मनपा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। वसई विरार पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सक्रिय झाली आहे। बवियासोबत युतीच्या बोलणीसाठी शिष्टमंडळाने हितेंद्र ठाकूरांची भेट घेतलेली आहे। हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ मैदानात असणार आहेत। वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत। उत्तर भारतीयांनी हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजपनं हा प्लॅन हाकलाय। जागा वाटपामुळे सोलापूर पालिकेसाठी भाजपा शिवसेनेची चर्चा रखडलेली आहे। शिवसेनेकडून सोलापुरात 50% जागांची मागणी होते। भाजपा जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदमांकडून 50 जागांची मागणी होते, तर युती न झाल्यास सोलापुरात शिवसेनेकडून सोवळाचा इशारा देण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे। भाजपच मोठा भाऊ, आम्हाला 50% जागा हव्या आहेत, भाजपनं शिवसेनेला ठणकावलेलं आहे, तर शिवसेनेच्या आमदारांच्या संख्येवरती दावा करण्यात आला आहे। सांगली शिवसेनेसोबत युतीसाठी केंद्र आणि राज्यातून आग्रह होतोय। चंद्रकांत पाटील यांची माहिती। यासह सांगलीत भाजपचा महापौर होणार असल्याचाही व्यक्त केला विश्वास। अमरावतीत आमदार रवी राणांचा उद्धव ठाकरे यांना धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख आणि महापालिकेचे सभागृह आणि विरोधी पक्ष नेते प्रशांत वानखडे यांचा युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश। सांगलीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत 2 माजी महापौर आणि 16 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। आमदार इद्रिस नायकवाडीसह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। ठाण्यात जागा वाटपाबाबत महायुतीची बैठक संपन्न। भाजपा शिवसेना एकत्र लढण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, नरेश मस्केंची माहिती। कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच एकत्रच लढणार। महायुतीतील 3ही प्रमुख पक्षांच्या एक बैठकीमध्ये एकमत झालेलं आहे। प्रकाश आंबेडकर, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर यांच्या सकारात्मक बैठक संपन्न। तर निवडणुकांचा महासंग्राम सध्या पाहायला मिळतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राज्यात 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे। रविवारी सर्व नगरपरिषदा नगरपालिकांचे निकाल लागणार आहेत। न्यायालयीन प्रक्रियेत या निवडणुका लांबण्या होत्या। अंबरनाथमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप होतोय। 6 ईव्हीएम मशीन उघडल्याचा शिंदेच्या शिवसेनेचा आरोप आहे। मतदान केंद्राबाहेर शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बालाजी किनीकर घटनास्थळी दाखल झालेत। निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। विकास कामं करण्यासाठी आणि राजीव सातवांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भाजपात आले, प्रज्ञा सातव यांचं वक्तव्य। काँग्रेसनं आपल्याला खूप पाठिंबा दिल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं। यशोमती यांनी मला अध्यक्ष केलं असेल तर आमदारकीचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा देईन, राज्यमंत्री पंकज भोयर यांचं मोठं विधान। पवारांच्या राष्ट्रवादीच्या राहुल कलाटेंचा भाजपा प्रवेशाच्या चर्चा। मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांकडून कलाटेंच्या पक्ष प्रवेशाला विरोध। कलाटेंना पक्षात घेतलं तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, भाजपा कार्यकर्त्यांचा इशारा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईत 2 दिवसीय विशेष दौरा असणार आहे। राज ठाकरे शनिवारी आणि रविवारी पूर्व उपनगर, पश्चिम उपनगराचा दौरा करणार आहेत। मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार आहेत। निवड मंडळाशी चर्चा करूनच मनसे संदर्भात निर्णय घेणार आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात काँग्रेसचे नेते विकास ठाकरेंची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचं लक्ष आहे। चक्राकार पद्धतीचा अवलंब होणार की नव्या पद्धतीने आरक्षण काढणार याबाबत इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे। सातारच्या फलटणमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे निंबाळकरांच्या रॅलीमध्ये अभिनेता गोविंदाचा सहभाग पाहायला मिळालेला आहे। अनिकेत राजे निंबाळकरांचा सर्व उमेदवार विजयी होतील, अभिनेता गोविंदानं प्रचार रॅलीतून प्रतिक्रिया दिली। तर आणखीन मोठ्या टॉप 9 बातम्या पाहूया। एपिस्टीन फाईल बाबत अमेरिकेतील वर्तमानपत्र वाचून ही माहिती मी सांगितली। मी ज्योतिषी नाही। एपिस्टीन फाईल मध्ये काही भारतीयांची नावं आहेत आणि ती लवकरच कळतील, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी उद्योग विभागाने दिलेले इरादेपत्र आता रद्द। अमेडिया कंपनीला दिलेले इरादापत्र मागे घेत रद्द करण्याची उद्योग विभागाकडून कारवाई। इरादापत्र मिळाल्यानंतर अमेडिया कंपनीकडून आवश्यक माहिती आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं निर्णय। पिंपरी शीतल तेजवानीच्या ऑफिसची झाडाझडती न घेत्याच बावधन पोलीस परतले। पोलिसांच्या कारवाईवरती सवाल उपस्थित। दरम्यान पिंपरीतील याच ऑफिसच्या पत्त्यावर पॉवर ऑफ अटर्नीद्वारे तेजवानींकडून गैरव्यवहार उघड।
संतोष देशमुख हत्या प्रकरणी 23 तारखेला पुढील सुनावणी होणार। या प्रकरणातले व्हिडिओ व्हायरल होणार नाहीत याची काळजी घ्या। दोन्ही पक्षाकडून लेखी द्या, कोर्टाच्या सूचना। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी तात्पुरती स्थगित। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदला। आरोपी सुदर्शन गुले आणि प्रतीक गुलेचा कोर्टात अर्ज राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचा आरोप। भावाला न्याय द्यायचा आहे की राजकारणात यायचं आहे, नवनाथ वाघमारेंचा धनंजय देशमुखांना सवाल। तर जे पेड लोक आहेत अशा लोकांवर बोलणार नाही, धनंजय देशमुखांचा नवनाथ वाघमारेंवरती निशाणा। वाल्मिक कराडचं भूत मानगुटीवर बसलंय, त्यावर काय बोलणार? कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर मुंडेंच्या मंत्रिपदाच्या चर्चांवरती जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया।